वडीला सुखा संभाळ निरा कांदरबाई. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आज आमच्या वाडीत पालखी येणार आहे. तर आज वाडी पूजा पण आहे. आपल्याला स्वतः इथं आता आसवंद आहे आणि अर्धी पोरं पुढे गेलेत म्हणजे मंदिरात पालखी येणार आहे. तर आम्ही तिथं आता जातोय त्या गादीवर. तर ब्लॉग नक्की बघा, लाईक करा. गाईज आता आमच्याकडे पालखी आली, व्हिडिओज करते. पूजा करू ना उद्या दादासला पाठव. तू कुठे जायला नसते ना. त्याच्या मुलाच्या शिक्षणात नोकरी गाडवड्यात पाहिजे देवा जशी आजपर्यंत तू नाही तू सांभाळून त्यांची मनाच्या करून त्यांच्या वडील बाबा भाई तुझ्या महाराष्ट्रात तुझ्या तोटीवर ती मान्य कर तुझं कसं बरं आकार तर हा तो बोलते पण मोठे झाले समुद्र शंकर त्यांची मनाच्या करून त्यांच्या वडील बाबा नेऊन बाय अक्षय झाली ह्या गड्यात बाय वटीवर मान्य कर तुझं कसं बरं आकार तर काय रशी आता व्लॉग मध्ये. तर गाईज आता घरून पालखी जाते दुसऱ्या घरी. काहीच पालखी अण्णाकडे गेले. आता तिथं दोन तास वाजवत आहेत, तिकडे जातो दोघं इकडं वर.
नंतर पालखी लास्टच्या घरात गेले, म्हणजे भाऊच्या घरी गेले. नंतरला पालखी पूजेसाठी बसवणार आहे. थोडी नाचवतील, नंतर पूजेसाठी बसवतील. तर गाई तो घर झाला आणि आता शेवटचं घर होतं तो झाला आणि पालखी नाचवाय काढली नाही. तर तिकडे जातो आता, पालखी नाचवते तिकडे. मी तुम्हाला पण दाखवतो कशी नाचवतात पालखी आमच्या इकडे. शंकर भाऊ परमानबाई आज बोरजवाडी, या बोरजवाडीमध्ये आज समजा तू मौनीला आलीस आणि मौनीला येऊन सर्व आज समजा झालेले आहेत. तशाच आज समजा खंडवाडी, आज बोरजवाडी त्यांची सत्यनारायणची महापूजा आणि आज समजा तिथे आज तुला तुझ्या खंडवाडीने तुझ्या समजा मंडपामध्ये बसवलेले आहे आणि त्या अखंड बोरजवाडीने आज तुझ्या सगळ्या बोरजवाडीच्या वतीनं तुझ्या समजा सार्वजनिक वटी भरलेली आहे. ही वटीची वटी मान्य करून घेऊन त्यांच्या घराघरात मुलांचा आज सर्व गोष्टी शकत काय कोणाची इडापडा सतर्पणे कंदरबाई आज त्यांच्या घरपणींच्या पातेकर सध्या आपल्या सगळ्या मोकळ्या करून एकांतरबाई अखंड सगळ्या मुलांच्या शिक्षणात नोकऱ्यांच्या धंदेपणात गाडीवड्यात पाहिजे रोखे देवरात जशी आजपर्यंत लग्नबाई सुख संपवलेली आहेत तशी सुख संपवून दिवाळीला सुख संभाळ निरा कांदरबाई. पालखी नाचून झाली आणि आता पूजा आहे. ते असा मंडप आहे. गाईज आता कीर्तन तिकडे चालू आहे आणि मी जरा घरी आलेलो काम आता जातो कीर्तनात बसतो, जरा कीर्तन पण बघतो. हरिपाठ संपला मागाशी. काय होती धनुष्यबाण चालवण्याची विद्या प्राप्त होती. त्याला असं वाटायचं की हे जे राजे आहेत ना, हे जे आणि अर्जुन जेव्हा मोठा झाला, जेव्हा शिकून वगैरे आला, तेव्हा त्याच्यासोबत अर्जुन
आता 12 वाजून गेले आणि कीर्तन संपला आणि आता काय भजन काय ते तो चालू झाला आहे आणि इकडं बार लावायचं आहे, बारच पेटवलेला आहे. तर गाईच पूजा झाली आणि सगळी पोरं इकडं तिकडे काय इकडे काय इकडे एक बसला आहे इकडे एक आहे, ही सगळी वेगवेगळी आहेत. तर आता थोड्या वेळानं पालखी न्यायची आहे, पालखी इथेच आहे. तर पालखी आता नेऊ थोड्या वेळानं, सगळी पोरं एकत्र आल्यावर. चला सर्व माणसं आता जमा झाले पालखी नेण्यासाठी. पालखी नेतील ओंकार पवार. तर काही आता आम्ही पालखी चढायला जातोय. तर काही आता सकाळचे वाजलेत 4:30 वाजलेत आणि आम्ही आता पालखी घेतो म्हणजे मंदिरात ठेवायला गादी असते तिथं. आम्ही आलेला आहे आता पालखी आम्ही तिथे ठेवू. डायरेक्ट पुढच्या पालखी आहे. काहीच आता चित्तूरात सकाळी पालखी आणलेली होती, तिथं आता आणलेली ठेवायला गादीवर. तर गाईच पालखी आम्ही ठेवून आलेला. ब्लॉग हा इथंच एडिट करतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या वाला मोठं करा. बाय बाय.